आणि म्हणून अनुप भैया, ही धुळ्याची जनता महानगरपालिकेचा कारभार पुन्हा भाजपच्या हाती देणार आहे। पहिलं काम करा, प्रत्येक झोपडपट्टीवाल्याला, प्रत्येक अतिक्रमणधारकाला त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आणि पीआर कार्ड द्या। आणि हे काम पूर्ण झाल्याबरोबर मग मला सांगा, तुमच्याकडे किती बेघर आहेत, किती लोक कच्च्या घरात राहतात, त्या प्रत्येकाला पक्क घर हे मोदीजींच्या योजनेतनं आम्ही देऊ। ते पैसे तुमच्या महानगरपालिकेला आम्ही देण्याचं काम करू। आज आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्त्या वाढल्यामुळे आपलं गटारीचं पाणी हे त्या ठिकाणी नाल्यातनं वाहतं, वास आणि मच्छर त्या ठिकाणी तयार होतात। तेच पाणी आमच्या विहिरीत जातं, आमच्या नदीत जातं, आमच्या नाल्यात जातं, आमच्या तलावांमध्ये जातं। आमचे पाण्याचे स्रोत हे त्या ठिकाणी पूर्णपणे खराब होतात। आणि म्हणून मोदीजींच्या माध्यमातनं, अमृत सारख्या योजनेच्या माध्यमातनं भुयारी गटाराची योजना आपल्याकडे सुरू झाली। आज आपण बघा, धुळ्यासारख्या शहराला आम्ही 717 कोटी रुपये हे त्या ठिकाणी भुयारी गटार योजनेकरता देतो। हा पैसा यापूर्वी कधी मिळाला नसता, मिळू शकला नसता, मिळण्याची ताकदही नव्हती। अरे धुळ्यासारख्या शहराला मागच्या काँग्रेसच्या काळामध्ये 100 कोटी रुपये सोडून द्या, 50 कोटी रुपये देखील मिळत नव्हते। पण मोदीजींनी हा निधी दिला। आता याचं काम केवळ 20% झालंय। आता वेगानं हे काम पूर्ण करून या ठिकाणी सगळा मैला हा भुयारी गटारातनं गेला पाहिजे। पुढे एसटीपीत त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यातनं मैला बाजूला झाला पाहिजे, त्याच्यावर प्रक्रिया करून त्यातनं खत तयार झालं पाहिजे। आणि जे शुद्ध केलेलं पाणी आहे तेच आमच्या नदीमध्ये नाल्यामध्ये गेलं पाहिजे। अशा पद्धतीनं आपण हे काम करणार आहोत। आणि म्हणून अमृत 2 मधून हा प्रकल्प आपण तयार केलेला आहे। जवळपास 7 रस्ते विकास प्रकल्प आपण तयार केले आहेत। आमचे अनुप भैया असे आहेत, एक प्रकल्प घेऊन येतात, तो मंजूर करून घेतात, आम्हाला वाटतं यांचं समाधान झालंय, परत 15 दिवसांनी दुसरा प्रकल्प घेऊन येतात, आम्हाला वाटतं आता हा मंजूर झाला, आता यांचं समाधान होईल, परत महिन्याभराने तिसरा प्रकल्प घेऊन येतात। पण बंधू भगिनींनो, आम्ही त्यांना कधीच त्या ठिकाणी खाली हात पाठवत नाही। आज वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी चालली आहेत। ई बस पीएम सेवेच्या अंतर्गत आपल्याला 13 कोटी रुपये मिळाले आहेत। त्या माध्यमातून आपल्या धुळ्यामध्ये ईव्ही बसेसची सुरुवात आपण करतो। मोहाडीला ट्रक टर्मिनसचं काम आपण करतो। महिलांसाठी या ठिकाणी मार्केटचं काम होत आहे। जुन्या मार्केटमध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे। भाजी मंडईचं काम चाललंय, 25,000 लोकांना त्याचा फायदा होणार आहे। एकविरा देवी मंदिर परिसरात घाट निर्माण करणं चाललेलं आहे, 15 कोटी रुपये त्याला दिले आहेत। निविदा प्रक्रिया त्याची प्रगतीपथावर आहे। कचऱ्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। मोदीजींनी सांगितलं, आता प्रत्येक शहरामध्ये जो कचरा आहे त्या कचऱ्याचं डंपिंग बंद करायचं आहे। कचऱ्याची विल्हेवाट ही आपल्याला सायंटिफिक पद्धतीनं लावायची आहे। पूर्वी कचरा आपल्यावर बर्डन होतं, आता कचरा लायबिलिटी नाही, आता कचरा संपत्ती झालाय। आता मोदीजींच्या योजनेतनं कचऱ्यापासून आपण खतांची निर्मिती करतो, कचऱ्यापासून कोळशाचे पेलेट तयार करतो, कचऱ्यापासून वीज निर्मिती आपण करतो। त्यामुळे पुढच्या काळामध्ये आमच्या धुळ्या शहरातला कचरा